सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आज हळूहळू तुम्हाला नशीब साथ देणार आहे. वाढत चाललेल्या आर्थिक कष्टातनं तुम्हाला मुक्ती मिळेल. बऱ्याच संघर्षानंतर त्रासातनं काहीसा दिलासा तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स फील कराल. प्रवासाचा तुम्हाला योग असून प्रवासामुळे नवीन डील मिळण्याचा योग आहे. लहान मोठ्या पार्ट टाईम कामासाठी तुम्ही जर चौकशी करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी जी काही मेहनत तुम्ही घेत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक होईल. मीटिंगमध्ये तुमच्या शब्दाला वजन असेल. व्यवसायामध्ये काही नवीन योजना घेऊन येण्याचा तुमचा विचार असेल तर सल्ला घेऊनच मार्गक्रमण करा. तुमच्या घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन होण्याचा देखील योग आहे. संध्याकाळी काही खरेदीचे योग आहेत. तसेच तुमच्या घरी पाहुण्यांचं देखील आगमन होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजची वेळ चांगली असून आज कामं वेगानं पुढे जातील. तुमची प्रगती पाहून सर्व लोक अगदी थक्क होतील. दरम्यान कामांमधील प्रगती, स्थैर्य राखणं आणि सगळ्यांची मनं जपणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अनावश्यक मान सन्मानापासून तुम्ही दूर राहा. जे काही काम तुम्ही करत आहात त्यातच मेहनत, हुशारी हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. काही नवीन शिकण्याचं जर तुम्ही ठरवलं असेल तर त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. योग्य नियोजन केलं तर सगळं काही आज ठीक होणार आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जरा थोडंसं सतर्क राहा. आजही काही कारणामुळे थोडंसं टेन्शन तुम्हाला जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्या समोर खुले होतील. व्यवसायाच्या विस्ताराच्यासाठी कुणाचीही मध्यस्थी तुम्ही घेऊ नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक व्यापार करत असतील तर आज थोडासा ताणतणावाचा दिवस राहणार आहे. काही दिवसांपासून व्यवसायामध्ये काही नियमित नाही आहे. तसेच अस्थिरता देखील तुमची पाठ सोडत नाही आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सुधारणा हवी असेल तर उत्साहानं आणि हुशारीनं तुम्हाला काम करावं लागेल. तज्ज्ञांचा सल्ला देखील तुमच्यासाठी लाभदायक असेल. संवाद तुम्ही सगळ्यांसोबत साधा. सगळ्यांसोबत बोला म्हणजे समस्या मार्गी लागतील. तुम्ही चिडचिड कमी करा आणि समजूतदारपणानं वागण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी कामाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा ठीक असला तरी घरामध्ये थोडंसं टेन्शन राहील. जवळची व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं ओझं वाढत आहे. सहकाऱ्यांनी कामामध्ये मदत करावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी तुम्ही प्रेमानं आणि आदरानं वागा. तुमच्या घरामध्ये देखील वातावरण सुखद आणि समाधानकारक ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे तुमचं काम अगदी सहजपणे पूर्ण होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं तुम्ही थोडंसं रिलॅक्स फील कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणार आहे.
तुमच्या काम करत असताना किंवा गाडी चालवत असताना तुमच्यावरती टेन्शन येणार नाही असं पहा. कोणताही निर्णय घेताना तुम्ही घाई करू नका. व्यवसायामध्ये काही मतभेद असतील तर ते तातडीनं कमी करा, अन्यथा मोठं नुकसान होईल. जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद झाला असेल तर तो संवादातनं सोडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांवरती तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू नका, दगाफटका होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण ऑफिसमधील सहकाऱ्यांमध्ये तुम्ही फेमस होणार आहात. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये मार्गी लागणार आहेत. तसेच टीमचं कौतुक होण्याचेही योग आहेत. राजकारणातील तुमच्या ओळखी वाढत आहेत, त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष द्या. थोडीशी मेहनत तुम्हाला जास्त घ्यावी लागेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणार आहे. काम करत असताना किंवा गाडी चालवत असताना टेन्शन तुमच्यावरती हावी होणार नाही हे पहा. आज कोणताही निर्णय घेत असताना तुम्ही घाई करू नका, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. प्रत्येक प्रश्न संवादातनं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील आणि तुमच्या टीमचं सगळीकडे कौतुक होईल. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक जर व्यापार करत असतील तर आजचा दिवस चांगला जाईल. आज जर तुम्ही नोकरी करत असाल तर मात्र थोडासा ताणतणावाचा दिवस जाणार आहे. अस्थिरता तुमची पाठ सोडणार नाही. कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला सुधारणा हवी असेल तर उत्साहीनं आणि अगदी हुशारीनं तुम्हाला काम करावं लागेल. जर तुम्ही व्यवसायामध्ये एखादी नवीन डील करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्ही आज जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही नेहमी तुमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सतर्क राहाल. आजही काही कारणामुळे थोडंसं टेन्शन तुम्हाला जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजची वेळ चांगली असून वेगानं तुमचं काम पुढे जाणार आहे. तुमची प्रगती पाहून सर्व लोक थक्क होतील. दरम्यान कामामधील प्रगतीमध्ये स्थैर्य राखणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. अनावश्यक मान सन्मानापासून तुम्ही दूर राहा. जे काही काम तुम्ही करत आहात त्यामध्ये मेहनत, हुशारी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. काही नवीन शिकण्याचं जर तुम्ही ठरवलं तर त्यात तुम्ही पुढाकार घ्या आणि योग्य नियोजन जर तुम्ही केलं तर सगळं काही ठीक होईल हेही लक्षात ठेवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.